एक सांगू का? पुण्याजवळ असलेल्या लोणी काळभोर या ठिकाणी एक असं मंदिर आहे जिथे आपण सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेऊ शकतो. तर आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला हाय. पुण्याला गेल्यानंतर रामदरा शिवालय बघायला जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्लॅन ठरला. मुख्य कमानीतून आत प्रवेश करता क्षणी हे कासव दिसलं. या परिसरात कुठेही नुसतं उभं राहून सगळीकडे फक्त एक नजर जरी टाकली ना तरी ही जागा किती निसर्ग संपन्न आहे याची प्रचिती येते. हे मंदिर आहे पुण्याजवळील लोणी काळभोर इथे. मूळचे अयोध्येचे श्री देवीपुरी महाराज यांना श्रीरामाचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी एक आश्रम बांधला आणि 1970 मध्ये भाविकांच्या मदतीने त्यांनी हे मंदिर उभारलं. प्रभू श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी राहिले होते असंही मानलं जातं. त्यामुळेच मंदिराच्या गाभाऱ्यात श्री दत्तगुरूंसोबत प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती दिसते. आणि अर्थातच शिवपिंडीही आहे, कारण हे मंदिर प्रामुख्याने प्रभू श्रीराम आणि महादेव पार्वती यांच्यासाठी ओळखलं जातं. म्हणूनच हे मंदिर रामदरा शिवालय या नावाने प्रसिद्ध आहे. पण इथे येऊन ज्या गोष्टीमुळे मी अगदी भारावून गेले होते ती म्हणजे इथे विविध ठिकाणी कोरलेली सगळ्या देवदेवतांची शिल्पचित्र. म्हणजे अगदी ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या पत्नींसह इथून ते अगदी नारद मुनी, आतापर्यंत होऊन गेलेले सगळे ऋषी मुनी, सगळ्या देवदेवता, संत परंपरा, स्वामी विवेकानंदांसारखे सगळे महापुरुष या सगळ्यांची शिल्प तिथे कोरलेली होती. त्यामुळे एकाच वेळी एकाच ठिकाणी या सगळ्यांचं दर्शन मिळणं हा खूपच चांगला योग आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर निसर्ग आणि अध्यात्म या दोन्हींची सांगड फार क्वचित बघायला मिळते आणि हे मंदिर त्याचं उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर दर्शन घेऊन झालं. विठोबा झाला होता पण पोटोबा राहिला होता, म्हणून एके ठिकाणी मस्त जेवण केलं आणि मग घरी गेलो.